रामटेक लोकसभा क्षेत्र के पूर्व सांसद प्रकाश यादव ने उप विभागीय अधिकारी रामटेक को एक बयान के माध्यम से मांग की है कि नागपुर के रामटेक, पारशिवनी, मौदा तालुका के अंतर्गत आने वाले क्षेत्र में धान की खेती करने वाले किसानों के लिए बांध का पानी छोड़ा जाना चाहिए। रामटेक, पारशिवनी तालुका सहित मौदा तालुका के कई किसान धान की फसल उगाते हैं। फिलहाल इन सभी तालुका के किसानों को धान की रोपाई के लिए पानी नहीं मिल रहा है। इसके चलते कई किसानों की फसलें पानी के अभाव में मर गई है, यानी किसानों के लिए खेती करना काफी मुश्किल हो गया है। अब सवाल खड़ा ये होता है कि किसान जिए या मरे। इस क्षेत्र में पेच, तोतलाडोह और खिंडसी जैसे प्रमुख जलाशय है और इन जलाशयों का पानी किसानों को कृषि उपयोग के लिए दिया जाना चाहिए। रामटेक लोकसभा क्षेत्र के पूर्व सांसद प्रकाश यादव ने उप विभागीय अधिकारी को एक बयान सौंपा है। पूर्व सांसद प्रकाश यादव ने बताया कि किसानों को पानी मिलेगा तो उनकी फसलें बच जाएगी और किसानों को भी राहत मिलेगी। मागणी गंभीर आहे, शेतकऱ्याच्या शेतीचा विषय आहे। मौदा, रामटेक, पारशिवनी हा सगळा जो पट्टा आहे हा भाताच्या शेतीचा पट्टा आहे। पाणी या महिन्याभरात आपण पाहून राहिलो आहे की धानाला पाहिजे तेवढा पोषक पाणी झाला नाही आणि त्याच्यामुळे एक गंभीर मागणी होते आहे की हा महिना जो आहे हा भात लावणीचा महिना आहे। सगळ्या घराघरात, गावागावात शेतकरी, शेतमजूर वाट पाहून राहिलेला आहे। परे पिवळे पडलेले आहेत आणि या वेळेला सगळा जो मजूर वर्ग आहे त्यांची रोजीरोटी पण बर्बाद झालेली आहे। अशा वेळी आपल्यामध्ये पेच धरण आहे, खिंडसी आहे आणि मध्य प्रदेशमध्ये जे बनलं ते सुद्धा धरण आहे, ज्याच्यामधून आपण आपलं तहान भागवण्याचं काम सातत्याने करत असतो। परंतु आपल्याकडे तोतलाडोह, पेच आणि खिंडसी इथे उपलब्ध आहे पाणी, प्रमाणाच्या बरोबरीत पाणी आहे आणि म्हणून यावेळेला शेतीला जर पाण्याची मदत शासनाने केली तर या भागातल्या सगळ्या भात शेत्या ज्या आहेत त्या जिवंत होऊ शकतात। आणि असा गंभीर विषय असताना आतापर्यंत पाटबंधारे विभागाने हा निर्णय स्वतःहून घेतला पाहिजे होता, त्यांचं कर्तव्य आहे। तर पाणी असताना शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध नाही अशा वेळेला त्यांनी पाणी देणं हे त्यांची जबाबदारी आहे, त्यांची ड्युटी आहे, त्यांनी ती पार पाडली नाही आणि म्हणून मग पाणी सोडल्यानंतर खऱ्या अर्थानं पाणी शेतकऱ्याच्या धुऱ्यापर्यंत जाण्यासाठी पाणी वाटप संस्था ज्या आहेत त्या संस्था सुद्धा त्यांच्या अंतर्गत आहेत, त्यांनी बनवलेल्या त्या संस्था आहेत। आता आज उद्यामध्ये संस्थेची बैठक होणार आहे आम्हाला कळलं आणि त्याच्यामुळे आम्ही इथे एसडीओ साहेबांना सांगायला आलो की मॅडम तुम्ही मध्यस्थी करा, त्यांना पाणी देण्यासाठी पाणी उपलब्ध असताना कोणतेही कारण न सांगता शेतकऱ्याची भात शेती वाचली पाहिजे म्हणून आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत। आम्हाला जर 2 दिवसामध्ये व्यवस्थित निर्णय नाही मिळाला तर शेतकऱ्याचं जन आंदोलन मोठ्या प्रमाणात उभं होईल आणि आम्ही भात शेती कोणत्याही किमतीत बर्बाद होऊ देणार नाही अशा निष्कर्षावर आम्ही आता या ठिकाणी आलो। कारा न्यूज के लिए रामटेक से अजय मेहुरकुले की रिपोर्ट। श्रीवल्ली इंफ्रा, योर सक्सेस आवर ड्रीम्स। अब आपके सपनों का घर होगा अपना। आज ही अपने सपनों का प्लॉट बुक करें श्रीवल्ली इंफ्रा के साथ। वर्धा रोड, नागपुर में मात्र 9,90,000 से शुरू। महारेरा रजिस्टर्ड लेआउट, सुकली हिंगना, झरी वर्धा रोड, पांचरी फार्म, शंकरपुर, बुट्टीबोरी, मोहगांव, जामठा, मिहान जैसे लोकेशन पर पाएं विशेष सुविधाएं जैसे सीमेंट रोड, वाटर पाइपलाइन, ड्रेनेज लाइन, इलेक्ट्रिसिटी विद अट्रैक्टिव गेट एंड मेनी मोर फैसिलिटीज आर अवेलेबल। 80% bank finance are also available. For more details, please contact 0712 350 7162. Office address F2122 Jayanti Nagri 4 above Pursi Super Bazaar, Manish Nagar, Besa Road, Nagpur.